हॅलो, जरा दिग्विजयना कनेक्ट करता का? नाही बरं, मग कधी येणार आहेत काही सांगितलंय का? ओके, हा. अरे दिग्विजय, मी आता तुम्हाला पण दिग्विजय, काय होतंय? सोड सोड मला 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 कोणाच्याही आधाराची गरज नाहीये, कळलं? दिग्विजय, सोड म्हणलं ना. मला नको आहे कोणाची सहानुभूती. माझी काळजी घ्यायला समर्थ आहे. आणि मी माझे प्रॉब्लेम सगळे एकटा सॉल्व्ह करू शकतो. दिग्विजय, दिग्विजय, हळू. सोड सोड सोड. पगले दो नैन परिंदे जागे दिन रे, नैन परिंदे पगले दो नैन परिंदे जागे दिन रे, पंख झटक ये उड़ जाएंगे आसमान में खो जाएंगे, मगरूर बड़े बंजारे नैन परिंदे पगले दो सितारे चुगलेंगे, नैन परिंदे चांद चुरा कर पलकों से अपनी ढक लेंगे, पलक झपकते उड़ जाएंगे सपनों को अपने घर लाएंगे, मशहूर बड़े मतवाले नैन परिंदे पगले दो. बाहेर पडल्यावर सगळंच अवघडून बसतं. साध्या साध्या नॉर्मल माणसांना लोक सरळ सोट फसवतात आणि तू छलके पलकों को मूंद के रो लेंगे.
अमर भाऊजी, मी अमर भाऊजी मी आता तुम्हालाच फोन करत होते. अमर भाऊजी, दिग्विजयना काय झालंय? ते आल्यापासून असे सैरभैर काय? दादा कुठे आहे? ते नाही आहेत बरे. मन ताऱ्यावरच नाहीये त्यांचं आल्यापासून. का वागताय तसे ते? नजर सारखी काहीतरी शोधते असं वाटतंय. काय झालंय त्यांना अमर भाऊजी? प्लीज सांगा मला. आज आज पहिल्यांदाच मामा दादाला त्याच्या आंधळेपणाबद्दल बोलली. मला माहिती आहे मामाच्या बोलण्याचा उद्देश तसा अजिबात नव्हता. नेहमी दादाला सपोर्ट करणारी मामा असं काहीतरी बोलेल ना असं वाटलं सुद्धा नव्हतं का? मलाच इतकं वाईट वाटतंय तर दादाची काय अवस्था झाली असेल त्याची कल्पना सुद्धा करवत नाही. दादाला हे अनएक्सपेक्टेड होतं. मामा असं काही बोलेल आणि सोड मला. मला कोणाच्याही आधाराची गरज नाहीये, कळलं? कोण आहे? मी अरू. दिग्विजय, ऑफिस मध्ये जे झालंय ते कळलंय मला. मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. दिग्विजय, तुम्ही नेहमी सत्याच्या बाजूने असता. मग या वेळेला हे सत्य का नाही स्वीकारत आहात? सत्य स्वीकारल्यानंतरच आपण त्याच्या परिणामांना सामोरे जाऊ शकतो, हो ना? दिग्विजय, तुम्ही थोडं समजून घ्या. मी सांगितलं ना मला या विषयावर बोलायचं नाहीये म्हणून. तू प्लीज जा इथून. मला एकट्याला एवढं प्लीज जा. चारही बाजूंनी सगळी दारं मिटलेली असतात तेव्हा एक दार उघडं असतं आणि ते दार तुझ्या घरचं असतं देवा.
तुम्हाला असं अस्वस्थ बसलेलं पाहवत नाही दिग्विजय. मला माहिती की तुम्ही खूप दुखावले गेला, पण हे कधीतरी होणारच होतं. आता ह्यातून बाहेर पडावं लागणार, हे सत्य स्वीकारावं लागणार. मला तुमची मदत करावीशी वाटते दिग्विजय. आजवर कुणाची मदतीची गरज मला भासली नाही. मीच मला कधी अपूर्ण वाटलं नाही. अमाने कधीच मला ते जाणवूही दिलं नाही. आणि आज अचानक सत्य समोर आलं आणि माझं आयुष्यच विखरून गेलंय. तुमच्या छोट्याशा जगाच्या बाहेर तुम्हाला कधीच पाहता आलं नाही. या जगापेक्षा बाहेर खूप गुंतागुंतीचं जग आहे. तुम्हाला तिथे त्या जगात मोकळा श्वास घेण्याचं बळ आणायचं आहे दिग्विजय. आणि कशाच्याही आरपार पाहायला डोळ्याची नाही, नजरेची गरज असते. आणि ती तुमच्याकडे आहे दिग्विजय. चारही बाजूंनी सगळी दारं मिटलेली असतात तेव्हा एक दार उघडं असतं, आणि ते दार तुझ्या घरचं असतं देवा. माझ्या मनातलं काहूर तुला कळतच असेल. तेव्हा मला ज्याचा आधार वाटत होता तोच आज इतका कमकुवत झालाय. त्याला पूर्ववत करण्यासाठी मला तुझ्या वाचून कुठलाच पर्याय उरलेला नाही. आत्तापर्यंत तूच मला इथपर्यंत आणलंस. इथून पुढेही तुलाच न्यायचंय. दिग्विजय कधी नव्हे ते इतके असहाय्य झालेत की त्यांना कसलीच शुद्ध राहिलेली नाहीये. त्यांनी आत्मविश्वास गमावलाय. आता त्यांना आपली रूमही परकी वाटायला लागली. रूमच्या बाहेरही त्यांना पडायचं नाहीये. या सगळ्याचं कारण एकच आहे, आणि तेच सत्य आहे. आणि जोपर्यंत ते हे सत्य स्वीकारत नाही तोपर्यंत ते असेच असहाय्य आणि हतबल राहतील, जे मला नको आहे. मी दिग्विजयना असं नाही पाहू शकत. काय करू मी देवा? देवा, मला माझं उत्तर मिळालंय. दिग्विजयांना त्यांच्या कोशातून बाहेर काढून खऱ्या खोट्या दुनियेची ओळख मलाच करून द्यायची. बाहेर पडल्यावर सगळंच अवघडून बसतं. साध्या साध्या नॉर्मल माणसांना लोक सरळ सोट फसवतात, आणि तू डोळ्यांचं ऑपरेशन करून तुम्हाला बघता येईल दिग्विजय. ते असं सांगून तुला सतत मी अंधा आहे हेच सांगायचं आहे ना?
घरातल्या सगळ्या खोलीमध्ये आरसे आहेत, मग दिग्विजयच्या खोलीमध्ये आरसा का नाहीये असं म्हणत त्या इंटिरियर डेकोरेटर वाल्याला धारेवर धरलं होतं मम्माने. माझा मुलगा इतरांसारखाच आहे, तो परिपूर्ण आहे, तसं त्याला सारखं सुनवत होता. तुम्ही त्याला सुनवत होता का तुम्ही तुमच्या मनाला समजवत होता मम्मा? आणि मी सुद्धा अगदी अगदी कालपर्यंत या गोष्टीवर विश्वास ठेवत होतो. पण मम्मा, कुठेतरी तुमच्याही मनात खोलवर ही जाणीव होती की तुमचा दिग्विजय मम्मा, मम्मा तुम्हाला खरंच असं वाटतं की मी अपूर्ण आहे? तुमचं दिग्विजय अपूर्ण आहे का? नाही, बरोबर आहे. माझ्यातली कमी ना तुम्हाला जाणवली ना, याचाच अर्थ माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. माझ्यामध्ये खरंच काहीतरी कमी आहे. दिग्विजय, तुम्ही तुम्हाला खूप उशिरा जाग आली आज. जाग येण्यासाठी झोपावं लागतं. चला दिग्विजय, तयार व्हा, ऑफिसला जायचंय ना. नाही, मला कुठेही जायचं नाहीये. मग आपण कुठेतरी बाहेर जाऊया का? म्हणजे एखाद्या गार्डन मध्ये किंवा एखाद्या आपण एखादा छानसा मूवी बघूया ना. छान हातात हात घालून आपण एखादा सिनेमा पाहूया ना. तुला आवडेल तो सिनेमा पाहूया आपण, चालेल? मला कुठेही जायचं नाहीये, प्लीज. दिग्विजय, तुला काय हवंय रूप? तुला सांग, तुला काय हवंय? दिग्विजय, तुम्हाला कुठेही का जायचं नाहीये याचं उत्तर हवंय मला. दिग्विजय, का तुम्हाला घर आणि ऑफिस व्यतिरिक्त कुठेही जायची इच्छा नाहीये? का टाळताय? तुम्हाला भीती वाटतेय की आपण अपुरे आहोत, हो ना? दिग्विजय, मला तुम्ही आंधळे आहात हे सांगून दुखवायचं नाहीये. पण दिग्विजय, हेच सत्य आहे आणि हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आतापर्यंत इतर लोक सांगतात की आपण परिपूर्ण आहोत, अपुरे नाही, म्हणून तुम्ही जगत आलात. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने परिपूर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला हे अपुरे पण स्वीकारावंच लागणार आहे. आणि काय माहित, कदाचित तुमच्या आयुष्यात आवाज, स्पर्श, गंधाबरोबर रंगही येतील. मेडिकल सायन्सच्या मदतीने
डोळ्यांचं ऑपरेशन करून तुम्हाला बघता येईल दिग्विजय. ते असं सांगून तुला सतत मी आंधळा आहे हेच सांगायचं आहे ना? तर मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, प्लीज मला सारखं सारखं आंधळा म्हणून येऊ नको. मी इतरांसारखाच आहे. माझ्यात कुठलीच कमी नाही. सामान्य माणूस जसं आयुष्य जगतो तसंच मी जगतोय. आणि मामाही तेच सांगते, त्यामुळे मी कुठेही जाणार नाहीये आणि कुठल्याही डॉक्टरांकडे जाणार नाहीये, कळलं? मग तुम्ही इतरांसारखं ऑफिसला जाणार नाही, हो ना? चला दिग्विजय, ऑफिसला जायला उशीर होतोय.